नमस्कार, तृप्ती फूड स्टुडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत अगदी खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट कांद्याचा पराठा. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून हा पराठा खूप सोप्या पद्धतीने बनवता येतो. नाश्त्यामध्ये रोज रोज तुम्हाला पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आलेला असेल तर एक वेळेस हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा. अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतो. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता. खायला एकदम खमंग आणि कुरकुरीत लागतो. चला मग सुरुवात करूया. मी इथे 2 कांदे छान उभे कापून घेतलेले आहे. मग त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकू, मग गरम मसाला टाकू आणि 1 चमचा हळद टाकू आणि 1 चमचा मीठ टाकू आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर कट केलेली होती ती टाकून घेऊ. मग 1 चमचा धना पावडर टाकून घेऊ. मग ते सर्व हाताने मिक्स करून घेऊया. जोपर्यंत कांद्याला मसाला लागत नाही तोपर्यंत 2-3 मिनिटे हाताने मिक्स करून घेऊया. त्यासाठी इथे मी गव्हाचे कणिक मळून घेतलेले आहे. मग कणकेचा एक छोटा गोळा घेऊन त्याला कोरडे पीठ लावून छान असे लाटून घेऊया. पोळी जास्त पातळ नाही, जास्त जाड पण नाही लाटायची, मध्यमच ठेवायची. आता आपली छोटी पोळी तयार झालेली आहे. मग त्यामध्ये मिक्स केलेला कांदा टाकून घेऊया. जसं आपण पुरणाची पोळी करतो तसेच त्याप्रमाणे भरून लाटा बनवून घेऊया. बघा, सर्व बाजूने बंद करून घेतलेला आहे. मग लगेच कोरडे पीठ लावून घेऊया. जसं आपण बटाट्याचा पराठा बनवतो तसंच बनवून घेऊ. पराठा जास्त मोठा बनवायचा नाहीये, छोटाच बनवून घेतलेला आहे. मध्यम आकाराचा बनवून घेतलेला आहे. आता आपला पराठा लाटून झालेला आहे. आता इकडे आपण पॅन गरम करण्यासाठी ठेवलेले होते, त्यामध्ये 1 चमचा तूप घालू किंवा मग तुम्ही तेल किंवा बटर पण वापरू शकता. मग लगेच लाटलेला पराठा टाकून घेऊ. मस्त अशा हाताने फिरवत सर्व बाजूने छान असा कुरकुरीत होईपर्यंत 2-3 मिनिटे भाजून घेऊया. मग वरून पण तूप घालून घेऊ. चमच्याने सर्व बाजूने पसरून घेऊ. मग 2-3 मिनिटांनी पलटी करून घेऊ. अशा दोन्ही बाजूने कुरकुरीत ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. आता आपला कांद्याचा पराठा छान भाजून झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. असे सर्व पराठे बनवून घेऊया. मग तुम्ही हा कांद्याचा पराठा दही किंवा चटणी नाहीतर मग सॉस सोबत सर्व करू शकता.